कशासाठी मोर्चा काढलेला आहे, काय तुमच्या मागण्या आहेत आणि कुठून कसा जाणार आहे मोर्चा? आमच्या गावाचं पहिले पुनर्वसन करणार होते, आता अचानक अधिकाऱ्यांनी धरणाची उंची कमी करून गावाच्या जवळ पाणी जाईल, ते गावात पाणी जर झीर गावात येईल, गावात दलदल निर्माण होईल, म्हणून आम्हाला नवापूर रस्त्यावर जी जागा दिलेली आहे शासनाने, त्या जागेवर आमचं पुनर्वसन करावं या मागणीसाठी आम्ही खामगाव ते मुंबई पायी मोर्चा, पण पोलीस प्रशासनाने सांगितले पहिले तुम्ही पाटबंधारे विभागात जा, त्यामुळे आम्ही पहिले पाटबंधारे विभागात जातो, मग तिथं आमचा काय प्रश्न होतो मग पुढे जाऊ आम्ही मुंबईला पायी. हा किती दिवसाचा प्रवास असणार आहे आणि काय कशा त्याला आता अनलिमिटेड आहे ना प्रवास, कसं सांगू किती दिवस लागतील काय लागतील. जर तुमच्या मुंबई जाऊनही मागण्या सुटल्या नाही तर तुमची पुढची आम्ही मुंबईला तिथं उपोषणाला बसणार आहे ना, डायरेक्ट मागण्या मान्य तोपर्यंत. आमचं गाव पेसा अंतर घेत असल्याने आमच्या गावात विशेष बाब म्हणून आदिवासी विभागाने पुनर्वसन करून द्यावं ही प्रमुख मागणीच आहे. आणि आम्ही जेव्हा 4-3 अर्ज दिला, तक्रारी अर्ज, त्या अर्जाला आज 149 दिवस म्हणजे 5 महिने होत आले, तरी प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही. काल अचानक 30 तारखेला, उद्या आम्हाला जायचे 31ला आम्हाला फोन करायला लागले आमच्या सरपंचांना, पाटबंधारे विभागाले, एवढे दिवस का नाही दखल घेतली? 5 महिने आम्हाला इथं दलदलमध्ये राहू, आम्ही कसं तिथं डास मच्छर डेंग्यूचे आजार तयार होतील, लोक राहू शकत नाही, आमच्या दलदलीमध्ये घरं पडतील, घरांचे पाय खचतील, म्हणजे खूप मोठी समस्या आहे. प्रशासनाने आम्हाला 16 वर्ष जोडलं ठेवलं, आम्हाला जागा दिलेली नवापूर रस्त्यावर 14 हेक्टर 65 आर, त्या जागेवरच आमचं पुनर्वसन करावं, ते कोणाला देऊ नये. तिथं शाळा सुळा यायला लागल्या सरकारी, म्हणून ती जागा आमच्या हातून नाही जायला पाहिजे. त्या जागेवर आम्हाला मान्य, उंची का कमी केली प्रशासन, त्याचं उत्तर आम्हाला द्यावं. तुम्हाला उंची करायला आम्ही कमी करायला लावली का? काहीच नाही ना. आमचा विरोध धरणाला अजिबात विरोध नाही. धरणाची उंची 22 मीटर काय 50 मीटर करा, पण आमचं पुनर्वसन करा. आणि नवापूर रस्त्यावर आम्हाला जी जागा दिली सरकारी, त्याच्या आमच्याकडे ऑलरेडी कागदपत्र आहेत. त्या रस्त्यावर आम्हाला भूमिपूजनासाठी बोर्ड लावला पाहिजे तत्कालीन आमदारांनी, आमच्याकडे तो पुरावा आहे, सर्व पुरावे आहेत, कागदपत्र, जागा दिलेली सर्व माझ्याकडे आज बी ऑलरेडी आता बी आहेत. म्हणून त्याच जागेवर पुनर्वसनासाठी आम्ही मुंबईला पायी मोर्चा करतोय. पण पोलीस प्रशासनाने सांगितल्यामुळे पहिले आम्ही पाटबंधाऱ्याला जातो, पाटबंधारे काय सांगतो मग पुढचा निर्णय घेऊ. आज पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही खामगाव ते मुंबई असा पायी मोर्चा काढलेला आहे, तुमच्या मागणीसाठी काय सांगणार? आम्ही वारंवार तक्रार करून बी तरी बी आमच्या पत्राला दखल कोणीच दिलं नाही. ना आमच्या पत्राला कलेक्टर मॅडमांनी दखल घेतला, ना SP मॅडमांनी दखल घेतला, ना पाटबंधारा विभागामार्फत काही आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला आत्ता नाईलाजाने पायी मोर्चा काढण्यात मजबुरी शासनाने केली. याचा अर्थ असं होतो, आमच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. तरी आमच्या शासनाला एकच विनंती आहे, कॉन्ट्रॅक्टराची बाजू न घेता गावकऱ्यांची बाजू घ्यावी शासनाने. आणि आमची एक मुख्य मागणी एक आहे, आदिवासी विकास मंत्रीच्या दालनात, आदिवासी विकास मंत्रीच्या दालनात आमची बैठक लावावी ही नम्र विनंती आहे. कारण 75% आदिवासी वस्ती असल्यामुळे आदिवासी विकास विशेष निधीमधून गावाचे हे पुनर्वसन करण्यात यावे ही आमची विनंती आहे. इथे मार्ग न सुटला तर आम्ही इथूनच मुंबई पायी जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.